हॅलो अँड वेलकम टू द क्लास. आज आपण नेक्स्ट टॉपिक बघतोय. आपला प्रिझन सिस्टीम तर कंप्लीट झालाच, काल विक्टिमॉलॉजी झाला. आज आपण नवीन चॅप्टर बघतोय, दॅट इज ट्रीटमेंट ऑफ ऑफेंडर अँड रिसोशलायझेशन. ट्रीटमेंट ऑफ ऑफेंडर म्हणजे हे जे इथे लिहिलं आहे, ट्रीटमेंट ऑफ ऑफेंडर अँड रिसोशलायझेशन प्रोसेस म्हणजे काय ट्रीटमेंट आहे ऑफेंडरवरची. जसं आपण फर्स्ट ह्याच्यामध्ये बघितलं की क्रिमिनल जो आहे किंवा जो कोणी ॲक्यूज आहे त्याची काय सायकोलॉजी असते की त्याचा माइंड काय आहे, हे आपण गुन्हा करायच्या आधीपर्यंत किंवा गुन्हा करेपर्यंतचा हा अभ्यास होता क्रिमिनल्सचा, की ह्याचं माइंड कसं असतं, हा का गुन्हा करतो, हे आपण फर्स्ट टॉपिकमध्ये बघितलं. आता हा जो लास्ट टॉपिक आहे ह्याच्यात आपण बघतोय की त्याच्यावर आता तो झालं, क्रिमिनल झाला, त्याचा क्राईम करून झाला, त्याला शिक्षा झाली, तो आता कन्व्हिक्टेड पर्सन आहे, तो जेलमध्ये आहे. आता त्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की नुसतं एका प्रत्येक माणसाला कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं की प्रत्येक माणूस हा महत्त्वाचा आहे. तुम्ही कुणालाही हा असा आहे किंवा तो तसा आहे म्हणून ह्याला आता ऑफेंडर आहे म्हणजे याला आपण आता वागणूक द्यायची नाही किंवा हा समाजातनं गेल्यासारखाच आहे असं काय असतं का? तर नाही. तर हे सुद्धा एक पर्सन आहे आणि त्यांना सुद्धा आपण म्हणजे आपण ह्युमन राईटमध्ये पण सांगितले आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण सांगितले की या प्रत्येकाला काहीतरी व्हॅल्यू आहे. ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून हा समाजात जन्माला आलाय म्हणजे काहीतरी व्हॅल्यू घेऊन आलेला आहे. त्याने कितीही वाईट कामं करू दे पण आपण त्याला काय चांगलंच करायचंय. म्हणजेच काय, त्याला जेलमध्ये ठेवलं जातं तेव्हा आपण जसं ओपन एअर सिस्टीम, ओपन जेल जे बघितलं त्याच्यामध्ये पण काय सांगितलं की त्याच्यावर काहीतरी ट्रीट केलं पाहिजे ना तर तो सुधारेल. मग जेलमध्ये जर नाही ट्रीटच नाही केलं तर मग उपयोग काय? जसं की मुलांना बोर्डिंगमध्ये ठेवतात का, तर घरात खूप मस्ती करतात किंवा त्यांना चांगलं शिक्षण मिळावं किंवा जिथे राहतात तिथे समजा सेपरेटेड आई वडील असतील, सिंगल पेरेंटिंग असेल आणि असं वाटतंय का नाही त्या मुलाला आपण तितके संस्कार देऊ शकत किंवा शिक्षण देऊ शकत म्हणून त्याला बोर्डिंगला ठेवतात किंवा अनाथ मुलांना ठेवतात. का ठेवतात बोर्डिंगमध्ये वगैरे? तर त्यांच्यावर योग्य शिक्षण व्हावं, संस्कार व्हावे. त्या बोर्डिंगमध्ये असे स्पेशल बोर्डिंग असतात की जिथे मुलांवर संस्कार आणि शिक्षण केले जातात. म्हणजेच काय, त्यांच्यावर ट्रीट केलं जातं की जे त्यांना इथे मिळत नाही सोसायटीत किंवा घरी. तसंच जेलचं पण आहे. तुम्ही नुसतं शिक्षा केली आणि जेलमध्ये ठेवलं म्हणजे तो काही माणूस सुधारणार आहे का? नाही. तर त्याला ट्रीट करायला पाहिजे. त्याला वेगवेगळ्या सिस्टीमनी अप्लाय करून त्याला काहीतरी ट्रीट करायला पाहिजे म्हणून त्याला त्याच्यावर ट्रीटमेंट केलं. तर त्याच्यावर ट्रीटमेंट म्हणजे काय, त्याच्यावर काही गोळ्या औषध देऊन ट्रीटमेंट नाही करत. म्हणजे काय, जसं की आपण ओपन जेल सिस्टीम जी बघितली ती सुद्धा एक ट्रीटमेंटच आहे. त्यानंतर ही पॅरल जी आहे ही ट्रीटमेंट आहे. त्याला एज्युकेशन सिस्टीम प्रोव्हाइड केली गेली जसं की जे ओपन जेलमध्ये येतं त्याला शिक्षण म्हणजे एज्युकेशन सिस्टीम आहे. शिवाय बिझनेसशी रिलेटेड काही डिप्लोमाज असतील किंवा असे काही कोर्स असतील, ट्रेनिंग असतील ते त्यांना प्रोव्हाइड केले गेले. म्हणजे हे पण काय आहे की त्याच्यावरची एक ट्रीटमेंटच आहे. तसा आजचा टॉपिक आहे तो म्हणजे पॅरल. तर पॅरलवर सोडतात इथं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण मूवीमध्ये पण बघितलंय किंवा आता जनरली आपण ऐकतो की ह्या एखाद्या पर्सनला पॅरलवर सोडून दिलं जातं वगैरे. तर ते आहे पॅरल. म्हणजे काय, त्याला मराठीत सशर्त सुटका असं म्हणतात. सशर्त सुटका म्हणजे त्या शब्द मराठी शब्दाचं तुम्ही बघितलं तर त्यात लिहिलेलंच आहे की काही कंडिशन्स घालून त्याला मुक्त केलं जातं पण कायमसाठी नाही. त्याला एक थोडे दिवसांसाठी तो सोसायटीमध्ये किंवा त्याच्या घरामध्ये जाऊन परत येऊ शकतो असा त्या पॅरलचा अर्थ दिलेला आहे. आता पॅरल म्हणजे काय, तर पॅरलमध्ये असं दिलंय की आपली जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्यातला हा करेक्शनल एक पार्ट आहे की काहीतरी करेक्ट करायचंय म्हणून हा एक करेक्शनल असा पार्ट आहे पॅरलला. One of the appropriate method for a prisoners to be able to enter community and participate in constructive work is to place them in an open prison or release them on parole. Of these two, the parole is perhaps more effective and popular. म्हणजे जसं की त्यांना काहीतरी कम्युनिटीशी ते संबंधित आले पाहिजेत किंवा त्या घरातल्यांशी ते मिसळून गेले पाहिजे. बाहेर काय चाललंय किंवा बाहेर आपण एक जबाबदार म्हणून वागावं लागतं आपल्याला, आपण बाहेर सोसायटीत असलो की. तर त्यामुळे काय केलं तर ओपन जेल आणि पॅरल अशा दोन सिस्टीम मुख्यत्व सांगितलं की त्यांना सुधारण्यासाठी. त्यातलं पॅरल हा आहे, हा ओपन जेल तर बेस्ट आहे. शिवाय पॅरल सुद्धा ही शेवटचा ऑप्शन आहे. पॅरल हा त्यांना सुधारण्यासाठीचा शेवटचा ऑप्शन आहे. ओपन जेल पहिलं येईल की पहिलं काय करायचं, ह्याला सुधारावा म्हणून आपल्या त्या बंदिस्त जेलमधनं त्याला ओपन जेलमध्ये ठेवलं पाहिजे आणि मग अजूनही वाटलं ह्याला सुधारण्याची गरज तर त्याला पॅरलवर सोडलं जातं की हा लास्ट ऑप्शन असतो. पॅरल हा म्हणजे कशासाठीचा, तर रिसोशलायझेशन प्रोसेसमधला हा लास्ट ऑप्शन आहे. त्यानंतर त्यांनी पुढे असं दिलंय की open prison have been found to be useful for rehabilitation and in concentrated
in view of limited scope, the system of the parallel has proved to be better substitute for easing and burden of a prisoner and reducing overcrowding of prisoners. काय पॅरल वर अशांनाही सोडतात की ओव्हरक्राउडिंग झालं तर काहींना पॅरलवर सोडलं जातं, पण ज्यांनी अप्लाय केले किंवा ज्यांच्यात जसे चेंजेस दिसून येतील अशा लोकांना उठसून ओव्हरक्राउडेड झाले म्हणून कुणालाही अर्ध्यांना चला जे खूप आधी आले त्यांना सोडा असं नाही होत. पण ओव्हरक्राउडिंग हा एक त्याच्यात कॅटेगरी आहे की जर खूप गर्दी होत असेल जेलमध्ये तर काहींना पॅरलवर सोडलं जातं. आता पॅरलची जी डेफिनेशन दिली तर बेसिकली याची जी हिस्ट्री बघायला गेली तर आपले जेव्हा राजे आणि हे होते ते युद्धातून त्यांना जे सैनिक पकडले जायचे समोरच्या पार्टीत तर त्यांना सुद्धा जर चांगली वर्तणूक असेल, शिवाजी महाराजांनी सगळ्यांना जवळ केलं तर आपण बघितले ते जाती धर्म ह्याचा काही हे नव्हता किंवा समोरच्या पार्टीतला सुद्धा ते आपलंसं करून घ्यायचे प्रत्येकाला, जर तो तेवढा विध्वंस नसेल तर त्या काळी असं व्हायचं की हे जे सैनिकांना जे बंद करून ठेवलेलं असायचं त्यांना काही काळासाठी बाहेर सोडलं जायचं. म्हणजे ही हिस्ट्री आहे, पॅरल सिस्टीमची ही हिस्ट्री आहे. किंवा इतर देशात सुद्धा की जेव्हा जिथे राजे रजवाडे ही सिस्टीम होती तर तेव्हा सुद्धा असंच होतं की त्या जे सैनिक जे पकडले जायचे त्यांना काही काळासाठी बाहेर सोडायचे, परत त्यांनी जेलमध्ये म्हणजे त्यावेळी जे काही कारागृह वगैरे होती तर त्यात परत यायचं. तर ही हिस्ट्री आहे पॅरल मागची. त्यानंतर डेफिनेशन जी आहे पॅरलची, पॅरल इज द रिलीज फ्रॉम अ पेनल और रिफॉर्मेटिव्ह इन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑफेंडर who remains under the control of correctional authorities in an attempt to find out whether he is fit to live in a free society without supervision. तिथे काय तुम्हाला पॅरलवर सोडलं म्हणजे एखाद्या ऑफेंडरला पॅरलवर सोडलं तर तिथे काय 4 पोलीस त्याच्या मागे लावत नाही की हा खरंच म्हणजे जो फ्री सोसायटीमध्ये जाण्यासाठी तितका लायक आहे की नाही हे चेक केलं जातं, बघितलं जातं आणि त्याप्रमाणेच त्याला सोडलं, सगळ्यांना सर्रास सोडत नाही. तर पॅरलचे एक बोर्ड असतो, पॅरल बोर्ड असतो, तर ते ठरवतात कुणाला सोडायचं आणि कुणाला नाही सोडायचं. मग तेव्हा त्या ऑफेंडरला सोडलं जातं म्हणजे तो कन्व्हिक्टेड पर्सन आहे त्याला जेव्हा सोडलं जातं सोसायटीमध्ये तेव्हा त्याच्यावर काही सुपरविजन नसतं, लक्ष असतं पण अगदी त्याच्या मागे एखादा पोलीस पण लावलेला असतो असं नसतं. त्या बोर्डाचं बरोबर त्याच्यावर लक्ष असतं, पण याचा अर्थ असं नाही की त्याला पोलीस सिक्युरिटी दिलेली असते की आता हा कुठे जातोय काय करतो, इतकं काय त्याचं सुपरविजन कोणी करत नाही. त्यामुळे सुपरविजन न करता तो माणूस व्यवस्थित वागला पाहिजे, तिथे व्यवस्थित राहायला पाहिजे, अशा माणसांनाच पॅरलवर सोडलं जातं. त्यानंतर आपण जे सदरलँडची थेरी वगैरे बघितलं तर सदरलँडने सुद्धा त्याचं डिफाईन केलंय पॅरलला. ते कसं केलंय, पॅरल इज द ऍक्ट ऑफ रिलीजिंग ऑर द स्टेटस ऑफ बिंग रिलीज फ्रॉम अ पेनल और रिफॉर्मेटरी इन्स्टिट्यूशन in which one has served part of his maximum sentence on condition of maintaining good behavior and remaining in the custody and under the guidelines of the institution or some other agency approved by the state until a final discharge is granted. म्हणजे थोडक्यात त्याने पण तेच सांगितलंय की जेव्हा आपण रिलीज करतो ह्याला एखाद्या त्यांनी सांगितलं इन्स्टिट्यूशन म्हणजेच काय, त्या इन्स्टिट्यूशन म्हणजे कोणतं आपलं जेल म्हणूया की जेलमध्ये त्याला ठेवलंय आणि तर त्या सिस्टीमने म्हणजे जेलचं सिस्टीम आहे जसं आता इथे आपल्या काय आहे तर पॅरल बोर्ड आहे, तर पॅरल बोर्डाने जसं सांगितलंय की ह्याला सोडा किंवा ह्याला सोडू नका तर त्याप्रमाणे त्याला सोडलं जातं. ह्याच्यामध्ये की त्यांनी जर सांगितलं त्याची मॅक्झिमम जी सेंटेन्स आहे म्हणजे इम्प्रिझनमेंटचं त्याला सांगितलं त्यातली मॅक्झिमम भोगून झाली म्हणजे आत्ता शिक्षा दिली आणि लगेच पॅरलवर सुटला तर असं होत नाही. तर त्यांनी एक मॅक्झिमम जी सेंटेन्स आहे ती सुद्धा त्याने उपभोगली पाहिजे आणि त्यानंतर त्याला सोडली जातं. आता मॅक्झिमम इम्प्रिझनमेंट म्हणजे किती, तर त्याने शिक्षा त्याला जेवढी दिली जाते त्यातला 1/3 पार्ट त्याने ऑलरेडी भोगून झालेला पाहिजे. जसं 1/3 पार्ट हा ऑलरेडी भोगून झालेला असेल म्हणजे 1/3 म्हणजे काय, समजा तर त्याला 3 वर्षाची असेल तर ॲटलिस्ट 1 वर्ष तरी त्याने शिक्षा केलेली पाहिजे. पण अशा छोट्या गुन्ह्यांमध्ये पॅरलवर सोडत नाही, जे मोठे मोठे इम्प्रिझनमेंट आहेत त्याच्यामध्ये पॅरलवर सोडतात. पण साधारणतः 9 वर्षाचं असेल तर ॲटलिस्ट 3 वर्ष तरी त्याने शिक्षा भोगलेली पाहिजे आणि मगच त्याला पॅरलवर सोडलं जातं. आणि ते सुद्धा कारण कसं असेल तर ते एकदम जेन्युइन रिझन असलं पाहिजे तरच त्याला पॅरलवर सोडलं जातं. किंवा जर ओव्हरक्राउडिंगचा इश्यू घेतला तर त्याचा बिहेवियर आणि त्याची टोटल हिस्ट्री आणि हे सगळं बघितलं जातं. पण हिस्ट्री पण कशी बघितली जाते की तो खूप वाईट होता किंवा काय असं नाही हिस्ट्री बघत ते लोक. तर ते काय बघतात जरी तो त्यावेळी त्याने गुन्हा एकदम गंभीर गुन्हा केला असता तरी त्यानंतरची जी त्याची वागणूक आहे ती एक प्रॉपर असली पाहिजे तरच त्याला पॅरलवर सोडलं जातं. आता जो कोणी ऑफेंडर आहे त्याची जर तुम्ही प्रत्येक वेळी हिस्ट्री चेक करत राहिला तर त्याची हिस्ट्री ही वाईटच असणार आहे.
त्याशिवाय तो जेलमध्ये आलेला नाहीये ना, त्यामुळे त्याला पॅरलवर सोडताना हिस्ट्रीचा जरी अभ्यास केला गेला असला तरी तो इतकाही हिस्ट्रीच्या बेसिसवर फक्त तुम्ही त्याला नाही हे रिझन द्यायचं नाहीये, तर त्याचं आत्ताचंही वागणं मुख्यत्वे बघितलं पाहिजे आणि मग हिस्ट्री चेक केली पाहिजे. त्यामुळे आत्ताची वागणूक कशी आहे जेलमधली ही महत्त्वाची आहे आणि त्यांनी 1/3 शिक्षा दिली गेली पाहिजे. आता हे जे पॅरल बोर्ड जे आहे, जे मी म्हटलं की पॅरल बोर्ड असतं आणि ते डिसिजन देतात की पॅरलवर सोडायचं का नाही सोडायचं हे त्याच्यामध्ये दिलेलं असतं. तर त्यांचे जे पॅरल बोर्ड आहे तर आणि त्यांचे फंक्शन्स आहेत. तर पॅरल बोर्ड ठरवतं. पॅरल बोर्डमध्ये पोलीस नसतात. त्यांनी बोर्ड करण्यामागचं हेच आहे की त्यांना असं आहे, म्हणजे स्टेट असं म्हणते की पोलीस कुठेतरी बायस करतील त्यांच्यामध्ये, की कारण पोलिसांना माहीत असतं ना की त्याला पोलिसांनी मारलेलं असतं किंवा त्याला त्याची वागणूक बघितलेली असते, त्यामुळे पोलीस म्हणतील ह्याला सोडू नकावे, त्यामुळे बायस होऊ शकतात पोलीस. म्हणून त्यांना म्हणजे ते जे बोर्डावर कधी पोलीस नसतात, ते आपल्या सोसायटीमधले म्हणजे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जेल आहे किंवा जिथे त्याला ठेवलं जातं त्या ज्युरिस्डिक्शनमधले काही सोशल ॲक्टिव्हिस्ट असतात ना की त्यांना त्याच्यावर घेतलं जातं. मग कदाचित कोणी ऑफिसर्स असतील गव्हर्नमेंटमधले, अशा लोकांना तिथे घेतलं जातं. तर पॅरल बोर्ड कन्सिस्ट ऑफ पॅरल ॲडमिनिस्ट्रेटर्स हु आर फॉर्म अमंग द रिस्पेक्टेबल मेंबर्स ऑफ द सोसायटी. जसं मी आता म्हटलं की कोणीतरी रिस्पेक्टेड पर्सन असला पाहिजे. जसं की आपण लोक अदालत बघितली तर लोक अदालतमध्ये पण पॅनल असतं, तो पण एक बोर्ड असतो. बोर्डावर एक तर जज असतो, एक वकील ॲज अ जज म्हणून काम करतो आणि एक काय असतं तिथलं एक रिस्पेक्टेड पर्सन कोणीतरी असतो. मग त्याच्यामध्ये कोणी एखादं आपण सिनियर सिटीजन असेल की जो कोणीतरी नोकरी करणारा होता, पूर्वी गव्हर्नमेंट ऑफिसर होता आणि तो आता रिटायर आहे आणि सिनियर सिटीजन आहे, अशा ज्या काही संस्था आहेत अशा संस्थेवरची लोक तिथे ॲज अ रिस्पेक्टेड पर्सन म्हणजे ॲज अ जज म्हणून काम करतात. तसंच पॅरल बोर्डवर सुद्धा त्या सोसायटीतले त्या ज्युरिस्डिक्शनमधल्या सोसायटीतले रिस्पेक्टेड पर्सन त्या बोर्डवर असतात. त्यानंतर त्या बोर्डनी काय करायचं, जसं मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे द बोर्ड आर असाइन द फंक्शन डिस्चार्जिंग कन्व्हिक्टेड प्रिझनर्स ऑन अ पॅरल आफ्टर केअरफुल स्क्रुटिनी. त्यांनी केअरफुली ते चेक केलं पाहिजे, व्हेरीफाय केलं पाहिजे की तो प्रिझनर कसा आहे. Thus the parole board takes administrative decision on parolling out prisoners and while acting as such they are performing quasi judicial function. म्हणजे काय म्हणते ते लोक तर बाहेरचे आहेत, ते ज्युडिशियरी मधले नाही आहेत. त्यामुळे ही जी पॅरल सिस्टीम आहे ते काय करतं, पॅरल बोर्ड करतं. म्हणजे प्रत्येक कोर्टाकडनं ऑर्डर आणली जाते आणि ज्युडिशियल सिस्टीमच्या केलं जातं, तर असं नाहीये. हे कॉझी ज्युडिशियल आहे. कॉझी ज्युडिशियल झालं ज्युरिस्प्रुडन्समध्ये वगैरे, तर ही कॉझी ज्युडिशियल फंक्शन आहे. हे म्हणजे काय तर पूर्ण ज्युडिशियल फंक्शन नाहीये पण ज्युडिशियल फंक्शनशी रिलेटेड आहे आणि ह्याचं कोण पोलीस किंवा कोर्ट करतं का, ह्याच्यासाठी जज तर नाही करत, कोण हे बोर्ड करतं, म्हणून ते कॉझी ज्युडिशियल फंक्शन आहे. त्यानंतर असं दिलंय की द पॅरल ऑर्गनायझेशन बाय अँड चार्ज कन्सिस्ट ऑफ 3 एजन्सीज नेमली पॅरल बोर्ड, केस इन्व्हेस्टिगेटर अँड पॅरल सुपरवायझर्स. ऑल ऑफ देम वर्क इन अ क्लोज लिजन विथ ईच अदर. म्हणजे काय, ह्याच्यात एक 3 ऑर्गनायझेशन काम करत असतात. 3 ऑर्गनायझेशन म्हणजे की हा पॅरल बोर्ड आहे, त्यानंतर केस इन्व्हेस्टिगेटर की जो पोलीस किंवा वकील अशा आपण एखाद्या संस्थेवर असू शकतो की जो जसं पोलीस नसू शकतो पॅरल बोर्डवर नसणार, पण केस इन्व्हेस्टिगेट ॲक्च्युली केस काय आहे त्या बोर्डवरच्या लोकांना माहीत नसतं ना. एक तर वकील, पोलीस आणि जजलाच माहीत असतं की हा जो गुन्हेगार आहे यांनी काय केस केले, त्यामुळे तिथे एक केस इन्व्हेस्टिगेटर म्हणून नेमला जातो आणि दुसरा कोण असतो पॅरल सुपरवायझर की जो कोणी जेलमध्ये आहे तर त्याच्या सुपरवाइज करायला सुद्धा, जसं सुपरवाइज नसलं तरी त्याच्यावर लक्ष ठेवणारे हा बोर्ड असतं, ही कम्युनिटी आहे, जे 3 पर्सन आहेत हे त्याच्यात इन्व्हॉल्व असतात. त्यानंतर पुढे त्यांनी असं दिलं की पॅरल बिंग अ फॉर्म ऑफ लिनन्स इन अ पनिशमेंट सर्टन टाईप ऑफ क्रिमिनल कन्व्हिक्टेड क्राईम्स सच ॲज मर्डर, रेप. म्हणजे त्यांनी कोणते क्राईममधले ऑफेंडरना पॅरलवर सोडलं जात नाही ते दिलेलं आहे. क्राईम्स सच ॲज मर्डर, रेप, सिडिशन, टेररिझम और दोज हू आर सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आर नॉट कन्सिडर फिट फॉर बिंग रिलीज ऑन अ पॅरल. म्हणजे जे रेप केसमधले, मर्डरमधले, सिडिशन, टेररिझम ह्याच्यासारखे जे आहेत, म्हणजे देशद्रोही असं जे काही केलेलं आहे किंवा जे डेंजरस आहे, मर्डर केलेला परत मर्डर करूच शकतो ना बाहेर जाऊन, किंवा रेप केलेला पण परत करूच शकतो, त्याची वृत्ती आहे ती, त्यामुळे अशी लोक पॅरलसाठी फिट नसतात. त्यानंतर आणि त्यांनी पुढे दिलंय की जे
NDPS ऍक्ट जो आहे, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जो आहे, आणि किंवा फॉरेनर्स ऍक्ट जो आहे की त्याचे जे ऑफेंडर, जे हॅबिच्युअल ऑफेंडर असतील, NDPS आणि फॉरेनर ऍक्ट मधले जे ऑफेंडर आहेत, जे हॅबिच्युअल असतील, की त्यांनी भरपूर NDPSच्या केस केलेल्या आहेत किंवा काहीतरी असे फॉरेनर ऍक्टच्या अंडर जे हॅबिच्युअल असतील या केसमधले, त्यांना सुद्धा पॅरलवर सोडत नाही. आणि पुढे त्यांनी असं दिलंय की ती 1/3 पनिशमेंट असली पाहिजे, हे असं पॅरल बोर्डचं दिलं. त्यानंतर पॅरल बोर्ड जे आहे आपल्या इंडियामध्ये, की दिल्ली पॅरल आहे, तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे एकतर बोर्ड, म्हणजे 2 प्रकारचे पॅरल आहेत असं सांगितलं. एक म्हणजे कस्टडी पॅरल आणि दुसरं म्हणजे रेग्युलर पॅरल. आता कस्टडी पॅरल म्हणजे काय, तर आपल्या घरी जर अचानकपणे काहीतरी म्हणजे एखाद्याला अचानकपणे पॅरलवर जायचं असेल, अचानकपणे म्हणजे समजा एखादं घरी मुलीचं लग्न, म्हणजे एखादा ऑफेंडर आहे त्याच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न आहे घरामध्ये आणि त्याला जावं लागणार, मग त्यावेळी ते पोलीस त्याला घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये त्यांनी टाइम लिमिट दिलंय की जेव्हा ह्याला घेऊन जातात, तर सुप्रिटेंडेंट ऑफ प्रिझन थ्रू द कन्सर्न पोलीस स्टेशन, द पिरियड ऑफ सच पॅरल कॅनॉट एक्सीड 6 hours including the time taken to reach the destination and return to jail. म्हणजे त्याच्यात हा एक्सक्लुडिंग द टाइम टेकन टू रीच द डेस्टिनेशन अँड रिटर्न टू जेल. म्हणजे काय, तर जो सुप्रिटेंडेंट ऑफ प्रिझन आहे त्याच्या त्या कन्सर्न पोलीस स्टेशन मधला जो आपण बघितलाय सुप्रिटेंडेंट ऑफ प्रिझन, तो तिथलं जे कन्सर्न पोलीस स्टेशन आहे जिथे तो जाणार आहे, त्याचं जे घर आहे, डेस्टिनेशन जिथे आहे तिथे जो जाणार आहे, त्या पोलीस स्टेशनच्या कन्सर्ननी त्याला पॅरलवर टेम्पररी सोडलं जातं. म्हणजे काय, कस्टडी पॅरल त्याला दिलं जातं, त्याला घेऊन जातात. 6 तासाच्या पेक्षा जास्त त्याला ती पॅरल मिळत नाही, फक्त 6 तासापर्यंत. समजा लग्न आहे कुणाचं किंवा काहीतरी घर एखाद्याचं मोडकळी चाललंय आणि त्याला ते तिथे इमर्जन्सी काहीतरी गेल्याशिवाय तिथे काय होणार नाही, असं जर काही अगदी इमर्जन्सी केसेस असतात तर त्यामध्ये त्याला फक्त 6 तासापर्यंत सोडलं जातं. त्यात त्यांनी दिलं की एक्सक्लुडिंग द टाइम, म्हणजे कोणता टाइम, जाण्या येण्याचा जो टाइम आहे ना, इथनं जेलमधनं सुटल्यापासून त्या डेस्टिनेशन जिथे जायचंय तिथपर्यंतचा टाइम मात्र सोडला जातो. ते प्रवासाचा टाइम सोडून 6 तास तिथे तो असू शकतो, हे असं दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपलं जे रेग्युलर, जे आता मी सगळं बोलते ते म्हणजे पुढचं तर रेग्युलर पॅरल आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिलंय की मिनिमम 6 महिन्यापर्यंत त्याला सोडलं जातं, पण त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्याला पॅरल बोर्ड आहे यांचं काम अतिशय महत्त्वाचं आहे की त्यांनी इन्व्हेस्टिगेट करा की तो एक्झॅक्ट जाऊन तिथे व्यवस्थित तो वागला पाहिजे. किंवा बरेचसे पॅरलवर सोडल्यावर काम पण करतात. म्हणजे आता तुम्ही जर आउट ऑफ इंडिया वगैरे बघितलं तर त्यांना पॅरलवर सोडतात ना, तर ती लोकांना कामावर ठेवतात. म्हणजे पूर्वी अमेरिकेमध्ये असं होतं, ज्यांना पॅरलवर सोडलं जायचं त्यांना पॅरलवर नाही सोडायचे. त्यांना कसं सोडायचंय, त्यांना जे ट्रेनिंग द्यायचं ना तिथे काम, म्हणजे जेलमध्ये काही, त्या प्रकारचं काम त्यांना बाहेर द्यायचे. म्हणजे समजा एखाद्या हॉटेलमध्ये काम कर किंवा एखादं अशी जी कामं जी आहेत ना, किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीममध्ये काही बनवायचं आहे किंवा असं जे आहे, तर त्या प्रकारचं काम त्यांना तिथे करायला लावायचे आणि ते काम करून तुम्ही यायचे. म्हणजे नुसतं बाहेर नाही त्यांना सोडायचं, हे असं काहीतरी कामाला लावून म्हणजे पैसे पण कमवतील, सेल्फ कॉन्फिडन्स येईल, त्यांच्यात काहीतरी नव्याने शिकतील. आपण नोकरी केली तर आपल्याला कळतं ना की बाहेरचं जग कसं आहे, घरात राहून थोडी ना कळतं. म्हणून त्याला अशा प्रकारे सोडायचे. ते काम झालं, थोडासा पैसा मिळाला का परत त्याला जेलमध्ये ठेवायचे. असं अमेरिकेत केलं जायचं. तर तसंच ते रेग्युलर जेलमध्ये पण दिलंय. त्याच्या पुढे त्यांनी जो गाईडलाईन्स आहे प्रिझन पॅरल सिस्टीमची दिलेली, पॅरल्स गाईडलाईन, त्याच्यामध्ये त्यांनी पुढे दिले द कॅटेगरी ऑफ प्रिझनर्स हू आर नॉट इलिजिबल फॉर रिलीज ऑन पॅरल, दे इन्क्लूड डेंजरस ऑफेंडर और दोज हू आर थ्रेट टू नॅशनल सिक्युरिटी और अगेन्स्ट हूम इन्व्हेस्टिगेशन सिरियस क्राईम इज पेंडिंग. जर एखाद्याला एका शिक्षा दिली आणि दुसरा सिरियस क्राईम पेंडिंग असेल किंवा जो सोसायटीसाठी घातक आहे, बरेचसे मर्डर केसमधले जे आरोपी आहेत ना, ते एकतर हॅबिच्युअल असतात आणि ते खरंच डेंजर असतात. म्हणजे ते गाव सुद्धा एखादं कंटाळलेलं असतं. आता आपण आता या तालुक्याच्या ठिकाणी राहतो, आपण जर बघितलं ना तर अशा काही गावांमध्ये, आता तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये अशा म्हणजे खूप लोक कंटाळलेली असतात एखाद्या माणसाला की तो खूप आक्रमक असतो, तो खूप काय म्हणतो आपण त्याला की विकृत झालेला असतो की तो इथला मर्डर कर, ह्याला मार, त्याला मार, मग कशात तरी अडकतो आणि मग ते गाव सांगतं की ह्याला नको, आता लाईफ इम्प्रिझनमेंट आणि जेलमध्येच ठेवा. मग अशांना काय पॅरलवर सोडत नाही. जिथे गावच कंटाळले किंवा खूप उपद्रव केलेले आहेत त्यांनी, तर त्याला काही जे पॅरलवर सोडत नाही, कारण ते तो नको असतो कुणाला. तर त्या अशांना सुद्धा काही सोडत नाही पॅरलवर. The period of a parole shall not ordinarily exceed 1 month
at a time except in special circumstances to be stated in a parallel order. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा सोडलं तर 1 महिन्याच्या वर तुम्हाला सोडणार नाही. 6 महिने जरी सोडले तरी आज 1 महिना, काही दिवसांनी 1 महिना वगैरे असं मिनिमम जरी 6 महिने असतील तरी 1 महिन्याच्या वर काय गाईडलाईन्स अशी सांगते. क्लॉज 14 जो आहे गाईडलाईन्स मधला, तर तो असं सांगतो की जो पॅरलचा जो फर्स्ट डे आहे तो 1 महिन्याच्या वर नसला पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे पॅरल सिस्टीम जी आहे आपली इंडियामधली आहे किंवा पॅरल आणि प्रोबेशन, आपलं डिस्टिंग्विश प्रोबेशन झाल्यानंतर मी परत सांगेन प्रोबेशन चॅप्टर शिकवल्यानंतर आपलं डिस्टिंग्विश आहे त्याच्यात पण काही पॉईंट्स अजून वेगळे येतील. जरी मी आता पूर्ण सगळं एक्सप्लेन केलं असतं पॅरलचं तरी काही पॉईंट सुद्धा आहेत, काही केस लॉ सुद्धा आहेत की जे तुम्हाला वाचून करणार आहे. कारण हे जे मी आता जे पॉईंट्स बोलले ना ते केस लॉचेच एक्सप्लेनेशन होतं काही केस लॉचं की एखाद्याला हॅबिच्युअलला सोडतात नाही सोडतात किंवा सोडलं पाहिजे. तर हे तुम्ही थोडंसं वाचन केलं जनरली पुस्तकांचं तर तुमच्या लक्षात येईल की पॅराग्राफ कुणाला सोडलं जातं आणि कुणाला नाही. की जे मी आत्ता काही सांगितलं की मर्डर आणि ह्यातले काही सोडले जात नाही, पण हे अशी पॅरल सिस्टीम आहे की कशासाठी. तर आपला मेन पॉईंट हा आहे की पॅरलला कशासाठी सोडतात तर ते ट्रीटमेंट असते ऑफेंडरची. आपल्याला पॅरल सिस्टीम अभ्यासाला नाही आहे तर आपल्याला अभ्यासाला काय आहे ट्रीटमेंट ऑफ ऑफेंडर हा टॉपिक आपला आहे. आणि त्यातला एक पॉईंट आहे तो म्हणजे पॅरल आहे आणि प्रोबेशन आहे. त्यामुळे पॅरलवर किती लिहायचं आणि क्वेश्चन कसा असेल हे समजून घेतलं पाहिजे आपण. आता ऑनलाईन एक्झाम असेल तर काय ऑब्जेक्टिव्हच असतील, पण पॅरलवर लिहिताना की हे एक ट्रीटमेंट आहे हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की ऑफेंडरने सुधारण्यासाठीची घेतलेली ट्रीटमेंट आहे. तर हा आजचा आपला पॅरल हा टॉपिक.